मान्यवर मुख्य व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घेतात. तर जाऊयात अगदी मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान करूयात. मी सन्माननीय नरेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय सचिनजी शिंगडा साहेब यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान करायचा आहे. सचिनजी शिंगडा साहेब यांचा मुख्य मंचावर शाही सन्मान होत आहे. आदरणीय नरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते अगदी वाडा विक्रमगड तालुक्याचा एक दिग्गज व्यक्तिमत्व मोठं नाव म्हणजे सचिनजी शिंगडा साहेब आणि त्यांचा मुख्य व्यासपीठावर महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मुख्य व्यासपीठावर यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्माननीय गणेशजी पाटील संघमालक श्री बालाजी चॅम्पियन्सचे संघमालक सन्माननीय गणेशजी पाटील साहेब यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जाईल. मी सन्माननीय संतोषजी मोकाशी 40+ रिजन क्रिकेटर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान करायचा आहे. या सामना सुरू करायचा आहे. चेंडू टाकल्यानंतर आम्ही स्टॉप होऊ. थँक्यू. तर आपण जाऊयात पुढच्या सामन्याकडे. निश्चितच दुपारच्या सत्रानंतर आता 6वा सामना जो सुरू होता आजच्या दिवसातला आणि दोन संघांमधली लढत पाहायला मिळालं. होम स्ट्रायकर एका बाजूला दुसऱ्या साईडला मात्र महाकाल फायटर. तर नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग घेतली गेली आहे. ते होम स्ट्रायकर संघाचे दोन आघाडीचे फलंदाज. पहिला चेंडू लागली थोडासा हलकेसा ढकलला गेला शॉट फाईनच्या बाजूला आणि लगेचच त्यावर एक सिंगल धाव होते. सुरुवात मात्र होती आपण लगेच दुसऱ्या धावेचा देखील विचार केला आणि 2 धावा. त्यानंतर श्री बालाजी चॅम्पियन्स संघमालक सन्माननीय संदीपजी इसामे साहेब यांचा देखील येथे मुख्य मंचावर शाही सन्मान केला जाईल. मी मनोजजी वलटे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय संदीपजी इसामे साहेब यांचा शाही सन्मान करायचा आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित वाडा विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 आणि या स्पर्धेसाठी अगदी आपण बघू शकाल श्री बालाजी चॅम्पियन्स याच्या संघमालक सन्माननीय संदीपजी इसामे यांचा मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जातोय. यस मॅच ऑन ओव्हर टू कॉम बॉक्स. तर अनेक मान्यवर आपण या स्पर्धेला व्हिजिट देत आहेत. कुणबी क्रिकेट लीग अर्थात पुढचं पर्व आणि खरोखर एक दामदार आयोजन या स्पर्धेचा पाहायला मिळत आहे मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने. आणि या दरम्यान नुकताच पुढचा चेंडू देखील हाताळला गेला की ज्यावर फलंदाज लेग बाय स्वरूपात इथे धावा येते आणि धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 वर जाऊन पोहोचलेली आघाडीचे 2 फलंदाज हार्दिक पावडे आणि अनिकेत लाटे ही जोडी मैदान सध्या खेळतीये. ओपनिंग शिलेदार. पुढचा चेंडू थोडासा हवेत होता परंतु खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडल्यानंतर सहजतेने फलंदाज लगेचच एक धाव मिळवली. अनिकेत त्यांनी आपलं खातं पुढे सरकवलंय. ते आतापर्यंत संघाची धावसंख्या देखील पोहोचली ती 4 या अंकावर. तर आणि त्यांनी आपलं वैयक्तिक खातं उघडतायत. संध्याकाळचं सत्र आहे. या सत्रात हा 6वा सामना आपण सध्या पाहतोय तो मैदानात खेळला जाणारा. तर सामना करतील यावेळेस हार्दिक. थोडासा चेंडू बॅटच्या वरच्याकडे लागला होता परंतु निश्चित गेला तो शॉट सिलिमिडाच्या बाजूला आणि त्यावर फेक चांगली नव्हती. त्याचा फायदा घेत फलंदाज लगेच दुसरी देखील धाव मिळवली. जरी थेट फेक झाली असली तरी देखील फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित असल्याकडे लगेच त्यांनी दुसऱ्या धावेचा देखील विचार केला आणि 2 धावा पळून काढल्या गेल्यात. या काळात धावसंख्या पोहोचते ती धाव फलकावर आतापर्यंत 6. तर राजेश गोताडे आपण एक अतिशय चांगले स्कोरर म्हणून आपल्या तालुक्यात प्रख्यात आहेत आणि नुकतंच त्यांनी हे काम आता आपल्या हाती घेतलंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर विशाल दिनकर एक चांगली गोलंदाज आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. त्यांची पॉवर प्लेचं हे षटक हाताळत असताना एक आयकॉन प्लेअर आहे संघाचा आणि आपली जबाबदारी मात्र नक्कीच चांगल्यापैकी निभावता नसताना षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा पुढचा चांगल्यापैकी चेंडू पुन्हा एकदा फटकवलं गेलं. ते क्षेत्ररक्षकांकडून झालेलं फंबलिंग आणि याचाच फायदा घेत असताना 2 धावा घेतात. जिथे चुकवतात क्षेत्ररक्षकांच्या त्याचा पुरेपूर फायदा मात्र हार्दिकने उचलला आहे आणि त्यामुळे संघाची धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा वाढली गेली आहे. ती धाव फलकावर आतापर्यंत धावसंख्या 8 लागली. तर 5 चेंडू ते संपले गेलेत या षटकातले. पॉवर प्ले मधून जे मुख्य पहिलं पॉवर प्लेचं षटक सध्या आपण पाहतोय त्यातील आता अंतिम चेंडू
येथे मात्र चांगला फटका, नक्की तिथे संधी असेल का, कारण चेंडू गेला वन बाउन्सर सरळ सीमा रेषेच्या बाहेर पलीकडे आणि उत्कृष्ट हा चौकारला सुरेख चौकाराने मात्र समाप्ती झाली. ती या षटकाची पावण्यामध्ये एक चांगलीशी सुरुवात, धडाकेबाज सुरुवात झाली आहे. ती प्रथमतः टॉस जिंकून जो निर्णय घेतला गेला त्याचा फायदा घेत असताना हार्दिक यांनी अगदी चांगल्यापैकी फटकेबाजी केली. पहिल्या षटकामध्ये सिंगल डबलला सुरुवातीला मत दिलं, पण अंतिम चेंडूवर चौकार येताना धावसंख्या धडक पोहोचली फलकावर. ती 12 पर्यंत बिनबाद 12शी थेट सुरुवात झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ती प्रथम बॅटिंग करताना होम स्ट्रायकर संघाची. तर महाकाल फायटर ज्यांना फाईट करावं लागेल, कारण अगदी सुरुवातीचे दोन्ही सामने त्यांनी गमावलेत आणि तिसरा सामना जिंकून त्यांना या स्पर्धेत टिकून राहावं लागेल. त्यानंतर जाऊयात एक अगदी आपण बघतोय तर मॉर्निंग क्रिकेट क्लब अगदी 40+ क्रिकेटरना एक प्लॅटफॉर्म दिलं जात आहे. अगदी त्यांचा फिटनेसचा इथे काबिले तारीफ, लाजवाब त्यांचा फिटनेस बघायला मिळतोय. अगदी यापूर्वी अगोदर एक सामना झाला आणि ज्यात जे अफलातून कामगिरी केली ती राजू देसले यांचा मुख्य मंचावर 40+ मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष वैभवजी ठाकरे, संदीपजी दुपारे तसेच पूर्ण कमिटीच्या वतीने यथोचित शाही सन्मान केला जातोय. असं मॅच ऑन ठेवायची आहे. 40+ लिजंड क्रिकेटर राजू देसले यांचा मुख्य मंचावर शाही सन्मान केला जातोय. काबिल तारीफ रनिंग बिटवीन द विकेट्स. तर एक चांगला ते स्वीपचा फटका मारता पाहिला असेल. स्वेअरलेगच्या रिझनला चेंडू गेला आणि सरळ गेला तो चौकारासाठी. अनिकेतच्या बॅटमध्ये एक क्लासिकल फटका पाहायला मिळाला की या चौकाराने संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचलेली ती 16वर. नुकतंच इथे आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. पॉवरप्लेचं दुसरं षटक जे बॅटिंग पॉवरप्ले जे सुरू झालं होतं नुकतंच प्रणय यांचा. प्रणय पाटीलला पण गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड मारा करणारा. इथे मात्र पुन्हा एकदा पायात पडलेल्या चेंडूला चांगल्यापैकी फटकावला गेलाय आणि चेंडूची जे उचल करतात तिथे शतक तोपर्यंत सहजतेने इथे सिंगल धाव, सिंगल डबल धावा मध्ये मध्ये मोठे फटके अशा प्रकारचं संमिश्र मिश्रण या खेळात तिथे पाहायला मिळते. हार्दिक किंवा अनिकेत त्यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स येत आहेत संघाला आणि त्यामुळे धावसंख्येला देखील एक आकार येऊ लागलाय. आतापर्यंत धावसंख्या पोहोचते ती धावफलकावर 17 धावा, 17 विदाउट लॉस. तर होम स्ट्रायकर संघाचा प्रयत्न की जास्तीत जास्त धावा उभ्या करायची असतात, 50+ धावा न्यायच्या. इथे मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस घेताना अगदी चांगला कव्हर ड्राईव्ह केला. तिथे सुरेख क्षेत्ररक्षण तेवढंच दर्जेदार पाहायला मिळते जेणेकरून दुसरी धाव जाणार. याच दुसरी मात्र अगदी क्षेत्ररक्षणाने चेंडूला फील्ड केला गेला आणि फेक येईपर्यंत एक सिंगल धाव, एक धाव्यावर धाव घेत राहायचं. यासोबत स्ट्राईक रोटेट होते आणि निश्चितच त्याचा फायदा संघाला मिळतोय, कारण धावसंख्या 1ने वाढताना पोहोचलेली ती 18वर. आतापर्यंत या षटकातील प्रणय याचे 3 चेंडू संपलेत. ज्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज प्रणय. यायचा चेंडू थोडासा हवेमध्ये तिथे क्षेत्ररक्षक बघूया चेंडूला जज करतील का. आणि एक चांगला चेंडूवर सुरेख झेल घेतला गेलाय, कारण तिथे क्षेत्ररक्षक अगदी अचूकतेने झेलतायत ते विशाल आणि इथे सफलता मिळते. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय संघाला तो प्रणय यांनी. तर अखेर मात्र इथे विकेट आली. पहिलेच विकेट शोधत असताना इथे फलंदाज बाद झालेत. विशाल दिनकर तिसरी अचूक झेल घेतला आणि फलंदाजांना बाद केलं गेलं ते या चेंडूवर. त्यामुळे पहिला विकेटचा पतन पाहतो आपण. एक गडी बाद असताना संघाची धावसंख्या फलकावर थांबली गेली, स्थिर झालेली ती 18 धावा. तर एक लिजंड क्रिकेटर पराग पाटील यांचं देखील इथे मैदानातून आगमन झालं. हार्दिक सुस्वागतम, वेलकम. अनेक 40+ खेळाडू पण मॉर्निंग क्लबचे सदस्य परागजी पाटील कोपरीगावर इथे खास या स्पर्धेला व्हिजिट देत आहेत. शुभेच्छा देण्याकरता या स्पर्धेला आपलं सहर्ष स्वागत. आणि नवीन फलंदाज मैदानात तर भूषण पाटील एक लिजंड क्रिकेटर आपण होत आहे. नाणेगावला बिलॉंग करणारे खेळाडू पण आता सुरुवातीला एक चांगला स्ट्रोक मारत वैयक्तिक सुरुवात करतात खेळामधून आणि एक धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडलं तर संघाची धावसंख्या पोहोचवली आहे ती 19वर 19, 1/19. आतापर्यंत या षटकातून जो खेळ झालाय तो 5 चेंडूंचा, अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. तर उजव्या हाताचे 2 फलंदाज आपण सध्या मैदानातून पाहतोय. भूषण त्यांच्या साथीला आता हार्दिक पावडे. प्रत्येक सामन्यात सातत्य त्यांचं दिसलंय. ते होम स्ट्रायकर संघासाठी स्वतः संघ मालक असल्याने निश्चितच मोठी जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेताना एक चांगला खेळ
त्यांचा इथे पाहायला मिळाला. पुढच्या चेंडूला देखील स्टेप आउट होताना चांगला स्ट्रोक मारला गेला. ते एक्स्ट्रा कोडच्या बाजूला क्षेत्ररक्षक चेंडूला अगदी सफाईदार चेंडू जरी अडवू शकला नाही तरी देखील मात्र चांगला थांबवला गेला. चौकार थांबवला आणि त्या दरम्यान तो 2 धावा ज्या निश्चित वाचवल्या तरी 2 धावांनीच इथे षटकाचा देखील खेळ संपतोय. अशा प्रकारे 2 षटकं संपली गेली आणि 2 षटकं समाप्त होत असताना प्रथमतः बॅटिंग करताना ओम स्ट्रायकर संघाची धावसंख्या पोहोचले फलकावर. ते एकंदरीत 21 वर 21 10.5 गती राखली गेली. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.50 गतीने मात्र 21 धावा लागल्या फलकावर. 1 गडी बाद अशी सध्याची स्थिती आहे ती ओम स्ट्रायकर संघाची. चाललेला सामना आपण सध्या पाहतोय. आजच्या दिवसातील 6वा सामना. 10 सामने खेळायचे आहेत. महाकाल फायटर वर्सेस ओम स्ट्रायकर. अगदी वाडा तालुका आणि विक्रमगड तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ही स्पर्धा पाहतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लबचं हे सुंदर देखणं आयोजन आणि सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च हार्दिक स्वागत आपण इथे करतोय. सावली क्रिकेटच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला लाईक करत आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर नवीन षटकाकडे आपण जाऊयात. नवीन षटकासाठी पुन्हा एकदा आपल्या गोली मार्कवर विशाल दिनकर. पहिला चेंडू अगदी रेषेमध्ये चेंडू टाकला तर अगदी विकेट टू विकेट आणि या चेंडूला अगदी शॉर्ट लेगच्या बाजूला खेळून काढताना फलंदाजी लगेचच एकदा मिळवली. सिंगलने धावसंख्या 22 पोहोचले. 22 रन ऑन बोर्ड. षटक क्रमांक 30 जे नुकतं सुरू झालंय. विशालला आपलं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक आणि सांघिकरित्या तिसरं षटक जे नुकतं सुरू होत असताना एक चेंडूचा खेळ संपला. त्यानंतर षटकातील दुसरा चेंडू. इथे सामना करतायत हार्दिक. हो इथे मात्र अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वेगाने गेला तर इष्टी मागे स्विंग चेंडू होत असताना फलंदाज पूर्णपणे चकमा दिला या चेंडूने आणि डॉट स्वरूपात चेंडूची सांगता होते. तर विशाल दिनकर एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. त्यांची लेंथ चांगली मिळाली या षटकात. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपत असताना धावसंख्या स्थिरावली ती 22 वर 22 रन. 1 गडी बाद तबर झालाय. अनिकेत लाटे जे आघाडीचे फलंदाज बाद होते हार्दिक यांच्या साथीला आलेले. त्यानंतर सध्या भूषण त्यांना ते साथ देत असताना इथे मात्र अगदी स्विचिटचा प्रयत्न होता. अगदी यावेळेस सफलता आली नाही. चेंडू आणखी एक डॉट स्वरूपात संपतोय. लगातार चांगली गोलंदाजी पण होतोय या षटकातली. मोठे पटक्यापासून दूर ठेवतायत गोलंदाज विशाल. अचूक टपाने अचूक नियंत्रण हे त्यांचं या स्पर्धेतले वैशिष्ट्य ठरतं या षटकातलं. तर पुढचा चेंडू फुलटा देताना एक चांगला फटका पडतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुपर झेल. अखेर इथे मात्र नक्कीच कुठेतरी अंदाज चुकला. चेंडू खेळताना टायमिंग चुकलं आणि एक सोपा झेल देऊन बसलेत ते फलंदाज हार्दिक. त्यामुळे विकेट गमवावी लागते संघाला. आणखी एक दुसरा फलंदाज माघारी परततोय. प्रणय यांनी ब्रेक तो मिळवून दिलाय. त्या नुकताच इथे प्रणयने झेल घेताना विचारांना ही विकेट मिळते. तर एक चांगली गोली करत असताना त्यांना देखील साथ मिळाली या खेळपट्टीकडून आणि अप्रतिम गोली करताना विकेट टेकर ठरलेत विशाल. कारण चौथ्या चेंडूवर त्यांनी या फलंदाजांना परेशान केलं होतं. अखेर तिथे त्यांना विकेट घेण्यात भाग पडला आणि त्यानंतर नवीन फलंदाज भूषणच्या साथीला तर येतात 40+ खेळाडू दीपक पाटील. कारण आपल्या स्पर्धेचा नियमच आहे की 40+ खेळाडू इथे खेळवायचा. आंबिवली गावचे आपण खेळाडू पाहतोय. दीपक यांनी नुकतीच सुरुवात तर केली. एक चांगला फटका मारत असताना सिंगल धाव त्यांच्या बॅटमध्ये येताना संघाचं खातं देखील पुढे सरकत आहे. आतापर्यंत 2 गडी बाद. धावसंख्या 23-23. तर विशाल यांच्या अतिशय सुरेख ही गोलंदाजी आपण पाहतो या षटकातली. शेवटचा चेंडूचा खेळ तशी येतोय. अंतिम चेंडू. हो दांडी गोल. अतिशय जबरदस्त हा चेंडू म्हणाला. अगदी प्रत्येक चेंडू सुरेख टाकला असताना अखेर आणखी एक विकेट मिळाली या षटकातून आणि खूप सुपर गोलंदाजी म्हणता येईल. कारण फक्त 2च धावा खर्ची केल्या आणि महत्वाचे 2 गडी बाद करत 3 षटकाचा खेळ संपतोय या षटकातला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर फलकावर थांबती येते 23 धावा 23. 3 बाद 23. मला वाटतं 3 गडी बाद झालेत या षटकात. 2 गडी बाद करून खरोखरच आपल्या संघासाठी चांगला सपोर्ट दिला तो या गोलंदाजाने.
तर चौथ्या षटकाची सुरुवात आपण पाहतोय नुकतीच झालेली. तर इथे नाईस गोलिंग आपण पाहतोय मैदानातून अगदी युवा रायझिंग प्लेअर आपण पाहायला मिळतोय गोलंदाज जयदीप पाटील यांचा अतिशय सुरेख गोलंदाजी जशी मगाच्या षटकात आपण पाहिली होती गोलंदाजी विशाल यांची त्यांच्याच पाऊल ठेवताना एक अप्रतिम सुरुवात. पहिले 2 चेंडू संपले गेलेत षटकातले आणि सगळ्याची धावसंख्या स्थापित झाली फलकावर 23 धावा. इथे मात्र चेंडू बराचसा बाहेर पडल्यानंतर सरळ यष्टी मागे झेल देऊन गेलेत फलंदाज आणि विकेट आली. तर विकेट मात्र अगदी थांबायला तर नाहीत, एकामागे विकेट चालल्यात. तिथे प्रसाद सुद्धा माघारी परतलेत संघासाठी अगदी काही तेवढंसं योगदान त्याला देता आलं नाही. शून्यावर बाद होताना संघाला अडचणीत मात्र इथं नक्की ते यावं लागतंय कारण एकामागे एक विकेट जाणं हे संघासाठी निश्चित परवडणार नव्हतं. अशा परिस्थितीत मात्र अगदी सुपर गोलंदाजी. पाहता पाहता संघाचा चौथा गडी बाद झालाय. 4 गडी बाद होताना धावसंख्या अवघी फलकावर 24-24. तर जयदीप यांचं एक चांगला गोलंदाज होते. सध्या मी मगाशी उल्लेख केला की एक रायझिंग प्लेअर युवा गोलंदाज आणि चांगली लाईन गोलंदाजी करताना आपण पाहतोय. त्यांना तरी यश देखील मिळाला एक विकेट घेताना. आणि त्यानंतर नवीन गोलंदाज तर नवीन फलंदाज प्रणित पाटील जेथे मात्र अगदी सामना करतील. याचा इनसाइड जो चेंडूचा फटका एक चांगला स्ट्रोक निश्चित तिथे शतक त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू गेला तो सीमा रेषा पार होताना चौकार. एक देखण्याचा संघाला आवश्यकता असताना मध्ये एक चांगला चौकार पाहायला मिळाला. शॉर्ट पिच चेंडूवर चांगल्यापैकी फटकावताना चौकार येतोय. या चौकार आपलं वैयक्तिक खातं उघडलं पण त्यांनी तर संघाची धाव संघ पोहोचवली आहे ती आत्ता पण चक्क्यामधून 4 गडी बाद 28 धावा 28. षटक सध्या आपण पाहतोय चौथं सुरू असताना. पाचवा चेंडू होता इथे नुकताच यावेळेस चेंडू अगदी हवा पण मध्ये समोरच्या बाजूने खेळला गेलाय आणि चेंडूची उचल होईपर्यंत दुसरी धावेसाठी मात्र अगदी प्रयत्न होत आहेत आणि 2 धावा देखील सहजतेने एकवटल्या गेल्या ते या 5व्या चेंडूवर. त्यामुळे धाव संख्या 2 जाऊन पोहोचलेली ती 30 वर 30 रन. तर या षटकातला अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. निश्चितच ही धावगतीचा वाढवण्याच्या मनसुब्याने मात्र दोन्ही फलंदाज खेळत असताना आपण पाहतोय कारण सुरुवातीच्या काळात मध्ये थोडासा दबाव होता तो दबाव आता थोडासा दूर करण्याच्या प्रयत्नात ते दोन्ही फलंदाज सरसावलेत. तर या षटकातील अंतिम चेंडू पुणे बॉलिंग मार्कवर जयदीप. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्विंग होत होता. निश्चितच चेंडू गेलाय मागे आणि तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. त्याचबरोबर षटकाचा खेळ संपला गेला आणि अशा प्रकारे एकत्रित 4 षटकं संपली गेली आहेत. अंतिम षटकाचा खेळ तर बाकी आहे परंतु अगोदर आपण पाहिलं असेल तर धाव संख्या पोहोचलेली ती 4 गडी बाद होताना प्रथम टॉस जिंकला आणि टॉस जिंकताना बॅटिंग घेतली. त्या बॅटिंगचा परिणाम म्हणून आतापर्यंत 4 गडी संघाने गमावलेत आणि 4 बाद धाव संख्या पोहोचले फलकावरती 31-31. शेवटचं षटक जे पाहूया कुठल्या गोलंदाज हाती सोपवलं जाईल कारण आतापर्यंत विशाल दिनकरने 2 षटकं पूर्ण केले. त्यानंतर 1 षटक प्रणय यांनी संपवलं. त्यानंतर एक जयदीप यांनी 1 षटक संपवलंय. यापुढील होणारा सामना श्री बालाजी चॅम्पियन्स त्यांच्या विपक्षामध्ये अबीर 11 RP लायन्स. दोन्ही संघ सज्ज राहायचे. अबीर 11 RP लायन्स त्यांच्या विपक्षामध्ये श्री बालाजी चॅम्पियन. फर्स्ट इनिंग नंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघ कर्णधार दाखल व्हायचे. तर नवीन षटक नुकतंच सुरू झालं आणि फेक अचूक करण्याचा प्रयत्न होता पण तो चेंडू लाईन लेवल नव्हता आणि या दरम्यान 1 धाव येते.
ती अंतिम षटकाला जेव्हा सुरुवात झाली आपण बघतो अंतिम शेवटचं स्लॉगरचं षटक जे सुरू झालंय त्यातील पहिल्या चेंडूवर एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर 32 रन. थोडंसं कमीच धावसंख्या पाहायला मिळते. आता मात्र मोठे पटके आता येणं गरजेचं आहे सगळ्याला, कारण आतापर्यंत आपण पाहिलं प्रथम बॅटिंग करताना बरेच मोठी धावसंख्या उभी केली गेली 5 षटकामध्ये. इथे मात्र चेंडू थोडासा फुलटॉस होता पण तो देखील फुलटॉस वर तेवढंच कनेक्ट झाला नाही चेंडू बॅटला आणि त्यामुळे एकच सिंगल धाव. तर सध्या एक धावेवर सध्या भर चालतोय संघाचा. एक धावेने धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या पोहोचलेली ती आतापर्यंत 33. नेल्सनकडे पाहतोय अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे तो बॅटिंग करण्याकरता. प्रथम तर निर्णय घेतला टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा ऑफ स्ट्रायकर संघाने. हा निर्णय तो निर्णय त्यांना किती योग्य ठरेल ते आपण पाहणार आहोत खेळामधून. हो क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू यायचा अगदी ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता फलंदाज पूर्णपणे फसवून घेतो यष्टी मागे चेंडू. अचंबित करणं हा चेंडू म्हणता येईल. फलंदाज त्यावर आश्चर्यचकितरित्या पाहत राहिले किंवा आणि एक चांगलीशी गोलंदाजी. तर बघता बघता षटकातले 3 चेंडू संपले अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. करण पाटील हा फुल टॉस होता. या फुल टॉसचा मात्र अगदी चेंडू हवेत जास्त राहिला तिथे शतक पासून दूर चेंडू राहतोय आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय कारण हाईट फॅक्टर पंचांनी तपासला त्यामुळे नो बॉल घोषित केला गेला आणि आता फ्रीट लागू झाली. या दरम्यान नो बॉल +1 अशा 2 धावा संघाच्या धावसंख्येत वाढ करताना 3 एकत्रित कारण 2 धावा धावून काढल्या त्यामुळे 3 धावा पकडल्या जातील आणि या 3 धावांनी संघ पोहोचतोय तो धावफलकावर 36 धावा म्हणजे फ्रीट देखील लागू झाली. ती या पुढच्या चेंडूवर एक मनमुराद एक चांगला स्ट्रोक मारण्याची एक नामी संधी आहे. बघूया एक संधी साधता येईल का फलंदाजांना. हो मात्र एवढा त्याचा फायदा घेऊ दिला नाही फलंदाजांना. चांगल्यापैकी चेक चकवला गेला आणि आणखी एक चांगल्या चेंडूची समाप्ती होते. तर करण पाटील एक दूर तशी गोलंदाजीकडे पाहतोय. युवा गोलंदाज आहे जोश आणि होश या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये पाहायला मिळतात त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि एक चांगलीशी गोलंदाजी करत असताना तरी षटकातील पुढचा चेंडू. तर षटकातील 5वा चेंडू इथे मात्र थोडंसं यार्कर म्हणता येईल अगदी थोडासा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून टाकला गेला आणि फलंदाजापासून दूर ठेवला गेला त्यामुळे एक डॉट चेंडूची समाप्ती होते. षटकातून बघता बघता अगदी अंतिम चेंडू टाकण्याची वेळ आलेली आणि खरोखरच अप्रतिम गोलंदाजी पण पाहतोय सध्या ती महाकाल फायटर संघाकडून. वाईटसाठी ते रिव्ह्यू घेत आहेत पंच आपल्या विशेषतः बॅटिंग टीमकडून इथे रिव्ह्यू घेतला जातोय तर चेक केलं जाईल. पंचांच्या निर्णयाला थोडंसं आव्हान दिलं असं म्हणावं लागेल. तर निश्चित चांगला चेंडू म्हणता येईल. इट्स अ फेल डिलिव्हरी आणि त्यामुळे आणखी एक चेंडूची समाप्ती होते. आता शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मधला अंतिम चेंडू. पुन्हा एकदा मात्र करण आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. शेवटच्या चेंडूवर बघा एक मल्टी हिट येईल का एखादा मोठा फटका येईल का. धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर थांबली गेली आहे ती धावफलकावर 36. फुलटॉस होता. या फुलटॉसचा खरपूस फायदा मात्र नक्कीच घेतला जातोय. नो बॉल पुन्हा एकदा पंचांनी आणि बिमर असल्यामुळे नक्कीच 2 चेंडू बिमर पडले या षटकामध्ये आणि नक्कीच हा गोलंदाज इथे बंद होईल. परंतु सध्या आपण पाहिलं असेल की षटकार येतो आणि षटकाराने अगदी फ्रीट लागू झाली परंतु संघाची एकंदरीत धावसंख्या 7 ने वाढ लागली आणि संघाला आवश्यकता होती मोठ्या पटक्याची. तोच फटका मात्र इथे पाहायला मिळाला षटकारासाठी बिमर षटकार आणि पंचांकडून इथे तो बॅटिंग टीमने घेतला होता. हा पंचांचा रिव्ह्यू असणार आहे. फिल्डिंग वाल्याच ओके फिल्डिंगचा रिव्ह्यू असेल आणि त्यामुळे बघूयात चेक केलं जात आहे. परंतु या 7 धावा ज्या संघाकरता जोडल्या जातील का निर्णय नंतर आपण सांगूयात कारण इथे फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. इट्स नो बॉल ओके. तर नो बॉल +6 एकंदरीत 7 धावा आल्यात संघासाठी आणि 7 धावांनी संघाची धावसंख्येमध्ये बढोतरी होताना धावसंख्या पोहोचली ती 43-43. बघा एका चेंडूने किती फरक पडतो सामन्यामध्ये ते आपण पाहिलं असेल. बिमर झाला आणि बिमरचा फायदा देखील संघाला मिळेल आता फ्री हिट रूपाने. शेवटचा चेंडू हाताळायचा आहे.
तर मनीष बागोल जे शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी येतात गोलंदाजी मार्कवर बदल आपण पाहतोय. सलग 2 बीमर टाकले गेले त्यामुळे हा गोलंदाज बंद झाला. तर जे एक शेवटचा चेंडू टाकण्यासाठी मनीष. हो खूप सुंदर लाईन आणि खरोखर डॉट चेंडू समाप्त करताना इथे षटक संपवलं. इनिंग संपली गेली आणि इनिंग संपत असताना ओम स्ट्रायकर संघाची मजल पोहोचली फलकावर. ती बरोबर 5 षटक समाप्तीनंतर 43-43. तर विजयासाठी लक्ष असेल ते 44 धावांचं 44. चला पुढचं टॉस. तर पराग पाटील सर विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत सामन्याचा. पराग पाटील आपण या टॉस करण्याकरता तर लिजेंड क्रिकेटर 40+ क्रिकेटर पराग पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. मॉर्निंग क्रिकेट क्लब यास कॉल दिला गेला होता आणि अबीर 11 आरपी लायन्स वॉन द टॉस. आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करेल. असं प्रथमतः आपण क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय आणि श्री बालाजी चॅम्पियन्स नंदन पाटील यांना प्रथमतः आपण फलंदाजी स्वीकारावी लागेल. असं दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. जाऊयात लगेच आपण सामन्याच्या दिशेने. ओम स्ट्रायकर्स आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. चला फिल्डिंग लावून घ्या आपण लगेचच. होम स्ट्रायकर संघ
चला फिल्डिंग लावून घ्या लगेच वेगळं नका बॅट्समन पठवा फलंदाज मैदानात दाखल करायचे आहेत एकंदरीत आपण पाहिलं असेल जे टार्गेट दिलं गेलं विजयासाठी ते 46 धावांचं 46 सध्या आपण जो सामना पाहतोय महाकाल फायटर वर्सेस ओम स्ट्रायकर प्रथम टॉस जिंकले आणि टॉस जिंकताना प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला गेला प्रथम बॅटिंग करत असताना संघाची मजल पोहोचली 45 धावापर्यंत 45 चला बॅट्समन जाऊ द्यात चला बॅट्समन मैदानात जायचं लगेचच सामन्याला खोळंबा नको तर अतिशय चांगली स्पर्धा आपण जे पाहतोय कुणबी क्रिकेट लीग आणखी एक दर्जेदार पर्वाचं इथे आपण आज शुभारंभ पाहिला सकाळी आज थाटामाटात या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि नंतर अनेक सामने आपण रंगतदार सामने पाहिले आजच्या दिवसाचे कारण एकंदरीत आजचा पहिलाच दिवस आहे पहिल्या दिवसामध्ये पहिला गट पाहतो आपण या गटामध्ये एकंदरीत 5 संघांचा सहभाग आणि या 5 संघामध्ये आपण प्रत्येक संघाला मात्र 4-4 सामने खेळायची एक नामी संधी त्या संधीचा फायदा घेताना अनेक संघांनी दर्जेदार खेळ करत आपली मात्र नक्कीच चांगली आघाडी घेतली काही संघ या स्पर्धेत जरी मागे पडत असले तर त्यांना देखील अजून चांगले सामने बाकी आहेत त्या सामन्यातून धडाकेबाज खेळ करून ते सुद्धा पुढे येऊ शकाल कारण पहिला दिवस पाहतो आपण पहिल्या दिवसामध्ये 2 संघ क्वालिफाय होतील जे शेवटच्या दिवशी खेळण्यासाठी पात्र ठरतील त्या लीग स्टेजमध्ये त्यामुळे प्रत्येक दिवसाचा पण हा खेळ पाहणार आहोत प्रत्येक दिवशी 5-5 संघाचा सहभाग 3 दिवसात 3 गट असतील खेळत येणारे आणि ते सुरुवात होता पहिल्या चेंडूवर अगदी धक्का क्रमांक 1 मात्र अगदी सुरेख झेल आणि फलंदाज बाद होत आहेत पहिल्या चेंडूवर मोठा फलंदाज बाद झाला आहे सुरुवात मात्र अगदी कुठे पण पाहतो की होत असतानाच पहिला फलंदाज माघारी परतला 0 वर आणि महत्वाची विकेट आपण सध्या पाहत असाल की मोठं लक्ष असताना 46 धावांचा पहिला विकेट घेण्यात यश आलं गोलंदाजांना तो सुरुवात आपण जे पाहतोय अनिकेत लाटे अतिशय दर्जेदार गोलंदाज म्हणून या संघाचा एक मुख्य गोलंदाज पहिल्या चेंडूवर त्यांनी सपत मोठी मिळवून दिली आहे ती संघाला आणि महाकाल संघाला एक मोठा हादरा पाहतोय पहिल्याच विकेट झाल्याने इथे फलंदाज बाद झालेत अभिलाष ज्या खेळाडूने अगदी मागच्या सामन्यात जबरदस्त खेळ करत संघाला एक चांगली सुरुवात दिली होती यावेळेस लवकर तंबूमध्ये परतलेत त्यानंतर त्यांची आता जागा घेतात नवीन फलंदाज विशाल दिनकर तर या षटकातील पुढचा चेंडू
इथे मात्र चांगला फटका नक्कीच आलेला सुरुवात करताना अगदी क्षेत्राच्या इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला मारलं गेलाय आणि बहुधा हा चेंडू निघतो तो सीमारेषा पार होताना सुरेख अशी सुरुवात चौकाराने विशाल दिनकरेंची, कारण संघाचं खातं जे उघडलं गेलंय चौकाराने एक गडी बाद धावसंख्या करायच्या 46-46. तर नक्कीच मंजिल मोठी असेल विजयाच्या दृष्टीने. मात्र ही सुरुवात आपण पाहतो की पहिला चेंडूवर डॉटने सुरुवात झाली परंतु विकेट आली, त्यानंतर चौकार आलाय आणि 2 चेंडू आतापर्यंत संपलेत पॉवर प्ले मध्ये. तर अतिशय आकर्षक फिल्डिंग सजवली गेली आणि त्यातून मात्र हा चौकार आला. पुढचा चेंडू इथे मात्र 2 क्षेत्राच्या मधून खूप मोठा गॅप पाहिला आणि गॅप मधून चेंडू अगदी स्विच हिट केला फटका, तो देखील सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार. पॉवर प्लेचा अगदी चांगला उपयोग करतायत फलंदाज. आल्याला सुरुवात करताना विशाल दिनकरेचा एक खंदी फलंदाजी जिथे पाहायला मिळते. त्यानंतर वाडा पंचायत समिती माजी उपसभापती सन्माननीय आदरणीय अमोलजी पाटील साहेब देखील दाखल झालेत. त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम वेलकम. ओव्हर टू कॉम्बॉक्स दिनेश ठाकरे सर. षटकातील पुढचा चेंडू याच मध्ये अगदी संयम दाखवला आणि चेंडू हवा पण टॅप केला, दिशा भरली फक्त ऑफ साईडला आणि त्यावर एक सिंगल धाव घेत आहेत विशाल. एक सेन्सिबल क्रिकेट सुद्धा खेळणं गरजेचं आहे संघासाठी, कारण प्रत्येक चेंडूवर चौकार किंवा षटकार येईल असं नसतं. तर याचा सन्मान दाखवला आणि चेंडूवर एक धाव घेत असताना संघाची धाव संघ पोहोचली आहे ती आता 9 अंकावर. 4 चेंडू संपले गेलेत. षटकातील 5वा चेंडू याच बॅटची कडा घेऊन चेंडू गेला तो प्राइस स्लिपला एक धाव तर सिंगल आली ती पुढच्या चेंडूवर आणि खातं इथे उघडतात प्रशांत. आपलं वैयक्तिकरित्या संघाची धाव सगळ्यात जाऊन पोहोचली ती डबल फिगर मध्ये. आतापर्यंत 10 धावा फलकाला लागल्या गेल्यात 1 गड्याच्या नुकसानीनंतर. षटक जे आपण पहिलं पाहतोय अनिकेत लाटे यांचा, या पापल्याच्या षटकामध्ये 2 चौकार आल्यानंतर स्वतःला म्हणतात सावरले आणि एक चांगली गोलंदाजी करत असताना या षटकातला आता अंतिम चेंडू पुन्हा एकदा सामना करतील ते विशाल दिनकर. इथे मात्र इनफिल्डचा फटका तर चांगल्यापैकी मारला गेला. अगदी बॅकवर्डला जाताना चेंडूला चांगल्यापैकी सुपर फटका मारला गेला. अगदी डॅशिंग करायला आहे तो बॅकवर्ड पॉईंटवरून आणि सुरेख चौकार येताना षटक देखील संपलं गेलं ते पहिलं. या पहिल्या षटकात 3 चौकार ठोकत दांदलीत सुरुवात झाली. अगदी पहिलं असेल तर 46 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामधून एक गडी बाद होताना धावसंख्या तब्बल पोहोचलेली ती 14 धावा. या 14 धावात 13 धावांचं योगदान असं आपण पाहतोय विशाल दिनकर यांचं. अगदी 4 चेंडूमध्ये त्यांनी सुरेख सुरुवात केली ती संघाला आणि त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात. गोलंदाज आपण पाहतोय हार्दिक पावडे. या संघाचे 2 मुख्य आधारस्तंभ म्हटले जातात. अनिकेत लाटे असतील किंवा हार्दिक पावडे असतील. दोन्ही खेळाडू अगदी आयकॉन म्हणून संघामध्ये पाहतोय. होम स्ट्रायकर संघाचे आणि स्वतः संघ मालक आपण सध्या पाहत चालता. गोलंदाजी मार्कवर धुरा सांभाळतील हार्दिक पावडे. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय तर फिल्डिंग मध्ये आपण थोडेसे चेंजेस पाहतोय. त्यानंतर षटकाला सुरुवात. चला स्पीड अप. इथे मग अगदी म्हणावं गेलं अगदी मिडल स्टिकवर चेंडू हाताळला गेला होता आणि तितक्या चांगल्यापैकी अगदी सरळ रेषेत चेंडूला खेळून टाकलंय ते शॉर्ट एक सगळ्याच्या बदला. त्या दरम्यान 1 धाव इथे आहे. तर प्रशांत यांची अगदी कामगिरी पण बघतो की आपल्या सहकार्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणायचं हाच उद्देशाने 1 धाव घेतली आणि लगेचच स्ट्राईकवर आणतायत विशाल दिनकर यांना, ज्यांनी आतापर्यंत 3 चौकार ठोकत सुरेख इनिंग सजवली गेली आहे 13 धावांची. त्याचा तर सामना करतील, फेस करतील पुढच्या चेंडूला. इथे मात्र पुन्हा एकदा तो प्रयत्न होता स्विच हिटचा. तर नक्कीच कॉन्फिडन्स नव्हते इतर खेळाडू मध्ये अगदी पाहत राहिले, परंतु अगदी यष्टीचं अपील होतं आणि एक चांगला चेंडू समाप्त होतोय. एक चांगल्यापैकी चेंडूची समाप्ती देखील झालेली. अचूक नियंत्रित गोलंदाजी जिथे आपण पाहिलं असेल हार्दिक पावडे पण एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत संघाचे. स्वतः संघ मालक असल्यामुळे त्यांना जबाबदारी जास्त माहिती आहे की आपण काय केलं पाहिजे आपल्या संघासाठी आणि ती जाणीव ठेवत असताना अगदी 2 चेंडू खूप सुपर हाताळले गेलेत ते षटकातले. पुढचा चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच पडतो, कमी गतीचा चेंडू तो निघतो तो खाली क्षेत्रामध्ये आणि तिथे शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू निघून गेला तो सरळ मात्र ओर दी रोप चौकारासाठी 4.
या चौकाराने संघाची धावसंख्या 4 ने वधारली गेली. धावफलकावर आता आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले ते 19 या 19 धावांमध्ये 4 चौकार आतापर्यंत मारलेत. विशाल दिनकर यांनी सुपर इनिंग साजरा करत असताना संघासाठी एक शानदार खेळ करतायत. जी संघाला लक्ष आहे 46 धावांचा तो पल्ला गाठण्याच्या हेतूने मात्र यांनी जी सुरुवात केली अगदी विश्वसनीय सुरुवात म्हणायला लागेल. आपल्या बॅटमधून चांगले चौकार आलेत आणि हा देखील एक दर्जेदार चौकार त्यांची पाहायला मिळाला तो आपल्या प्रेक्षक वर्गाला. त्यामध्ये धावसंख्या पोहोचले 19. षटकातील हार्दिक यांचा चौथा चेंडू. इथे स्विचेटचा फटका मात्र बघूया पुन्हा एकदा खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि त्या वन बाउन्सचा चेंडू निघून गेला. तो थर्ड बँचच्या बाजूने सुरेख चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. आता मात्र या सामन्यामध्ये अगदी फेर खेळी पाहिलं होते. 360 फटके मारले गेलेत आणि धावसंख्या चौकार बरोबर पोहोचले ती 23 वर 23 रन. 46 धावा गरज आहेत. 23 धावा फलका लागल्यात. अजूनही 23 धावांची गरज. षटक सध्या आपण पाहतोय दुसरं पॉवर प्लेचं षटक हार्दिक यांचं हे षटक. 4 चेंडू संपले गेलेत या षटकातले. सलग मात्र 2 चेंडूवर 2 चौकार येताना विशाल दिनकर आपला क्लास दाखवतायत. आपल्यातला करिश्मा दाखवतायत की आमच्या भात्यात जे फटके आहेत ते फटके आम्ही ते पेश करत होतोय साजरे करतोय. आणि आतापर्यंत 2 चांगले स्ट्रोक मारलेत. सलगचे 2 चौकार. तर या फलंदाज कशाप्रकारे रोखायचं हा प्रश्न नक्कीच असेल समोर. तो ओम स्ट्रायकर संघाच्या गोलांच्या समोर विशेषतः हार्दिक पावडे कशाप्रकारे पुढचा चेंडू हाताळतील. इथे फुल टॉस होता. फुल लेनचा चेंडू असलेला चेंडूवर चांगल्यापैकी कव्हर ड्राईव्ह केला गेला. इथे शतक्षक झपाट्याने चेंडू येतात तो परत एक सिंगल धाव. त्याचमुळे धावसंख्या 1 ने पोहोचलेली ती 24. एक बाद 24 धावा. प्रशांत बाद झाल्यानंतर अगदी दोन्ही फलंदाज चांगल्यापैकी इथे साजरा करतायत. अभिलाष बाद झाल्यानंतर प्रशांत आणि विशाल ही जोडी मैदानात सध्या खेळत असताना या सामना करतील ते प्रशांत. हो क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू कमी गतीचा हाताळला गेला परंतु अगदी अचूक लाईन अँड लेन पाहायला मिळाली ती या चेंडूवर आणि त्यामध्ये एका डॉट चेंडूची समाप्ती होते आणि त्यामुळे षटकाचा देखील खेळ संपला गेला. एकदी 2 षटकं संपली गेली आहेत. बॅटिंग पॉवरची दोन्ही षटकं संपत असताना संघाची धावसंख्या 46 धावांचा पाठला करताना 24. एक बाद 24. चला लगेच तिसऱ्या षटकासाठी सुरुवात करायची आहे. गोलंदाजांमध्ये आपण बदल पाहतोय मात्र गोलंदाज तेच सातत्य ठेवलं होते कारण अनिकेत याच्यावर पुन्हा विश्वास ठेवला जातोय संघ नायकांकडून संघ मालकांकडून. कारण हे 2 महत्वाचे मॅचवर खेळाडू आहेत संघाचे ते अनिकेत आणि हार्दिक. चला पॉवर प्ले संपल्यानंतर आपण फिल्डिंग लावून घ्या लगेचच आणि नवीन षटकात सुरुवात झाली पाहिजे. तर 18 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे म्हणजे एखादी 3 षटकाचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूत 22 धावांची आता गरज आहे ती विजया करता. 46 धावांचं टार्गेट असताना 24 धावा फलकावर लागल्या पहिल्या 2 षटकांमधून आणि अजूनही 3 षटकं बाकी. 18-22 ची ही मॅच आहे सध्या जी बॅटिंग करणार संघाला महाकाल फायटर. एक मधून पाहायला मिळाले प्रेक्षक वर्गाला तर संघाची धावसंख्या 2 ने वाढली गेली आतापर्यंत आणि त्याचा पोहोचले फलकावरती 26. मोमेंटला चेंडू अगदी स्टिअर केला गेला आणि तिथे शतक्षक तैनात केला होता चेंडू अडवण्यासाठी. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा घेताना प्रेशर आणतायत फिल्डिंग करण्यास संघावर. तर या धावा कशा रोखायच्या असा प्रश्न निर्माण झाला सध्या कारण प्रत्येक धाब्यावर ही त्याची भूक काही थांबत नाही खेळामधली आणि सलग मात्र अगदी धावा पळून काढण्यात अगदी आपली तयारी दाखवली. त्यामुळे हा देखील 2 धावा आल्या. सलग 2 चेंडूवर 2 धावा येताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 28. 46 धावा करायचे म्हणजे आता 16 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची गरज. षटकात शतक्षण अगदी पाहिलं तर अगदी विखुरलं गेलं शतक्षण आहे. त्यातून मात्र वाट काढत असताना आपण बघतोय ती विशालांची एक चांगली बेहतरीन इनिंग आणि त्यानंतर पुढच्या चेंडूला देखील त्यांनी लगेचच 1 धाव घेतली. तर प्रत्येक धाव अतिशय महत्वाची पडावा तो इथे स्कोरिंग करतायत आमचे राजेश गोतांडे सर. या एकेरी धावेनेच धावसंख्या 29. पुढचा चेंडू यायचा आपल्या फलतूमध्ये चेंडू चांगल्यापैकी स्टॉप केला तर चांगल्यापैकी अगदी चेंडूला अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण झालं स्वतः गोलंदाजांनी करताना
आणि आणखी एक चेंडूवर डॉटची समाप्ती होत असताना एक चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली. तर अनिकेत त्यांचे 4 चेंडू संपलेत. अप्रतिम मारा, अगदी जबरदस्त गोलंदाजी करत असताना विकेट टू विकेट मारा करतायत. फलंदाज कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही फटका मोठा मांडण्याची आतापर्यंत. पुढचा चेंडू गोलंदाजीच्या डोक्यावर मारला फटका, तिथे शतरक्षक यावेळेस सतर्क होते, चेंडूला चांगल्यापैकी स्टॉप केला गेला आणि फेक होती तोपर्यंत अगदी जीवाच्या आकांताने इथे दुसरी धावेचा प्रयत्न केला गेलाय. परंतु दुसरी धाव घेत असताना फलंदाज इथे बाद होतील का, तर इथे चेक केलं जाईल. दोन्ही संधी चेक केलं जाईल, सुरुवातीला पहिल्या धावेसाठी नंतर दुसऱ्या धावेसाठी. तर विशाल दिनकर आउट झालेत. चला पहिली रन पूर्ण झाली, दुसरी धावेला मात्र फलंदाज बाद झाले. त्यामुळे संघाची एक चांगली इनिंग आपण बघतोय की बिल्ड केली होती ते विशाल दिनकर, ते मात्र अगदी दुर्दैवी बाद झालेत धावच्या स्वरूपात. आणि संघाला एक मोठा हात मी म्हणेन, कारण पहिला विकेट गेल्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी चांगलीपैकी ते निभत असताना दुर्दैवी ते बाद झालेत आणि संघाला एक चांगल्या विकेटचं नुकसान सहन करावं लागतंय. त्यामुळे 2 गडी बाद धाव संघात आतापर्यंत धाव फलकावर 30 लागले, 30 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही पाहिलं तर नवीन फलंदाज आले ते निलेश पाटील, 40+ खेळाडू आपण होतोय 4थ्या क्रमांकावर. बॅटिंगसाठी त्यांना पाठवलं गेलंय. या षटकातील अंतिम चेंडू, तर 13 चेंडूत 16 धावांची आवश्यकता आता विजयाकरता. आणि त्यांचा हा अंतिम चेंडू थोडासा बॅटच्या खालच्या कडे लागून चेंडू गेला, तो स्वर्लेगच्या बाजूने शतरक्षक स्वतः मात्र इष्टरक्षक चेंडूपर्यंत पोहोचले आणि दुसऱ्या धावेसाठी अगदी चाललेले प्रयत्न इथे मात्र अपसफल प्रयत्न म्हणता येईल, कारण फलंदाज बाद झालेत तर दुसरी धाव घेताना. आणि ते षटक देखील संपलं गेलं. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपतोय. या 3 षटका समाप्तीनंतर संघाचा तिसरा गडी बाद झाला धावच्या स्वरूपात. 3 गडी बाद बरोबर धावसंख्या पोहोचले फलकावरती. ते 31 धावा, 31. आणि आता विजयासाठी लक्ष असेल ते संघापुढे, ते 12 चेंडूत 15 धावांचं. चला घाई करा. तर नवीन फलंदाज आले ते जयदीप, 5व्या स्थानी आपण बघतोय. नवीन फलंदाज आलेत निलेशच्या साठीला. निलेश मग कशी बाद झाले, त्यामुळे आपण बघतो की जे साथीला आलेत जयदीप. तर निलेश खेळतात आपण बघतोय, त्याच्या साथीला मात्र नवीन फलंदाज मैदानात येतात पाहतोय आपण जयदीप. आणि दोन्ही नवखे फलंदाज नवीन फलंदाज असल्यामुळे थोडंसं का होईना त्यांना देखील इथे प्रयत्न करावे लागतील संघासाठी. इथून जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी राहिला, 12 चेंडूत 15 धावांची गरज आहे ती संघाला. अर्थातच महाकाल फायटर सगळं जे आतापर्यंत त्यांनी 2 पराजय स्वीकारलेत, आपल्याला निश्चितच तो हा त्यांना विजय आवश्यक असेल तो सामन्यातून. भूषण पाटील यांच्या विकेट हॅट्रिक साठी डॉक्टर संकेत अरडे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केले जात आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूषण पाटील त्यांचे भाच्याकडनं मामासाठी पारितोषिक लावलं जाते. इथे मात्र अगदी काय घडलं तर नक्कीच चेंडू थोडासा पायात मिळाला तर पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न होता. चेंडूने उंची गाठली आणि जे शतरक्षक उभे केले होते स्क्वेअर लेगला अतिशय चांगल्यापैकी झेल घेताना फलंदाज माघारी परतवत आहेत आणि महत्वाची विकेट मात्र इथे जाते. जयदीप जे आल्या पावली माघारी परतलेत, 0चा चष्मा परिधान करताना आणखी एक विकेटचं पतन आपण पाहतोय. इथे कमी धावा असताना देखील फलंदाज मात्र अगदी चुकीचे फटके मारत असताना संघाला विकेट बहाल करतायत प्रतिस्पर्धी संघाला. आणि दडपण आता वाढत झाले संघावर, कारण जरी धावा कमी वाटत असल्या तरी देखील क्रिकेट अनिश्चित खेळ म्हटला तो कधी काही घडेल सांगणं कठीण आहे. पण चांगले फलंदाज इथे बाद झाल्यानंतर जर ही परिस्थिती ओढू शकते ती संघावर. आणि बघता बघता संघाचा इथे 4था गडी बाद झालाय. तर 4 गडी बाद
धावसंख्या 32, 32 रन. नवीन फलंदाज मैदानात कृपेश. बघूया जोड कितीपर्यंत नक्कीच थोडीशी तग धरते सामन्यामधून, कारण इथे खेळपट्टीवर टिकून राहणं महत्वाचं आहे. आपण विकेट जर अशा फेकल्या तर सगळ्या अडचणी आणखी वाढतील. त्यासाठी आपण थोडंसं संयम दाखवला पाहिजे खेळातला. पुढचा चेंडू दांडी गोल आणि फलंदाज बाद. अगदी फुल टॉस होता, अगदी लोअर फुल टॉस, आणि त्यावर फलंदाज काहीच उत्तर देऊ शकले नाही. आणखी एक विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा विकेट आलाय संघाकरता. संघाची परिस्थिती आपण पाहतोय, जेव्हा विशाल दिनकर बाजले तिथून मात्र संघाची अगदी हा चांगला मजबूत वाटणारे खेळपट्टीवरची धावसंख्या. आता मात्र एक फलंदाज बाद होत चाललाय आणि संघाची परिस्थिती अगदी बिकट होऊन गेलेली आहे ती या खेळातली. कारण भूषण पाटील अगदी आपलं तेज तरार गोलंदाजी करत असताना अगदी अचूकतेने गोलंदाजी करत आहेत आणि या षटकातील अगदी स्लोअर चेंडूवर फसवलं गेलं फलंदाजाला पूर्णपणे ते फजित करताना अगदी विकेट मिळवली. जसं हॅट्रिकला संधी आहे, भाच्याने बक्षीस लावलं होतं 500 रुपयांचं. हॅट्रिकला संधी आहे, हॅट्रिक डिलिव्हरी. सलग 2 चेंडूवर 2 विकेटचं पतन झालंय. तदनंतर पुढील फलंदाज क्रीज मध्ये दाखल झालाय प्रणय पाटील. प्रणयच्या विपक्षामध्ये गोलंदाजी मार्कवर भूषण पाटील. हॅट्रिकची संधी, 500 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं गेलं होतं डॉक्टर संकेत हरड यांच्याकडनं. तर नक्कीच मामांसाठी बक्षीस असेल, एक चांगली संधी आहे. हॅट्रिक खेळायची या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का, याचं उत्तर आपल्या पुढच्या चेंडूवर पाहायला मिळेल. भूषणीची अतिशय सुपर गोलंदाजी संघासाठी अगदी मजबूत. याच मात्र अगदी उत्तर दिलं तर अगदी टीट फॉर टॅटची लढाई आणि हा उत्तुंग षटकार. त्यानंतर सन्माननीय समीरजी गव्हाळे साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय समीरजी गव्हाळे साहेब देखील इथे दाखल झालेत. वाडा क्रिकेट असोसिएशन अर्थातच WCA चे सदस्य आणि क्रिकेटचे एक चाहते, अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा संघ आपण पाहत असतोय. तेच सन्माननीय गव्हाळे सर यांचं इथे आगमन झालंय. सामन्याचा आनंद घेतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स दिनेश ठाकरे सर. धन्यवाद. तर षटकाराला आणि षटकाराने संघाची धावसंख्या देखील झपाटलेली पोहोचली. ती धावफलकावर 38-38. या षटकातील भूषणेचा पुढचा चेंडू आणि दांडी गोल. पुन्हा एकदा विकेट आणि विकेटची शिकार मात्र बनवली होती. लगातार एक चांगली अप्रतिम गोलंदाजी भूषणची पाहायला मिळाली आणि या षटकात जरी हॅट्रिक असली तरी देखील विकेट मात्र 3 प्राप्त केल्यात संघाकडून. अतिशय बेहतरीन गोलंदाजी जी आपण इथे पाहिली असेल. नुकताच संघाचा हा 6वा गडी बाद झाला आहे आणि 6 गडी बाद होत असताना धावसंख्या फलकावर शाबुदे प्रस्थापित आहे ती 38 धावा. अजूनही 8 धावांची गरज आहे संघाला विजयासाठी. 7 चेंडू आणि 8 धावा. बघा सामना अगदी रोमांचक बनलाय. ज्या विकेट पदझड राहिली एका बाबत विकेट जात असताना आणि कमीची धावसंख्या देखील पण पाठलाग असला तरी देखील कमी धावसंख्या कधी जबरदस्त आपण ओम स्ट्रायकर संघाने देखील फाईट गेली या सामन्यातून आणि महाकाल फायटर संघाला अगदी थोडंसं का होईना अतिशय नाजूक त्यांच्या परिस्थितीत त्यांच्या संघाला थोडं पाठवलं आहे. तर 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूत 8 धावा. अगदी समीकरण आपण पाहतोय मैदानात सोपी जरी वाटत असली तरी देखील आपण पाहतोय भूषणीच्या या षटकामधला अगदी करिश्मा आपल्याला पाहायला मिळाला. 3 चांगल्या सफलता मिळवल्यात या षटकामधून. अगदी कमी धावा देताना फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि 7 धावा खर्च करताना महत्वाचे 3 गडी बाद करून सामन्यात अगदी रोमांचकता वाढवली आहे. तर षटकातील अंतिम चेंडू नवीन फलंदाज मनीष बागुल इथे मग आल्याला सुरुवात करताना कुठल्या प्रकारचं प्रेशर न घेऊन एक चांगला फटका मारला. तिथे शतक चेंडूवर येतात हार्दिक पावडे झपाट्याने तोपर्यंत 2 धावांचा अगदी सिलसिला सुरू केला आणि 2 धावा घेताना आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. संघाची धावसंख्या देखील आपण 2 वाढताना पाहतोय. ती धावफलकावर 40च्या घरामध्ये 40 रन. 4 षटकं संपलेत. आता शेवटचं षटक जे बाकी आहे या शेवटच्या षटकात बरोबर विजयासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूला 1-1 धाव याप्रमाणे समीकरण राहील विजयासाठीचा. सामना सोपा वाटत असला तरी देखील अजूनही सामन्यात काही घडू शकतं. कारण क्रिकेट अनिश्चित खेळ परंतु अंतिम षटक कुठल्या गोलंदाजी हाती सोपवलं जाईल हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. एक चांगला गोलंदाज जर वापरला गेला तर सामन्यातली रंगत आपल्याला पाहायला अजून चांगला मिळेल प्रेक्षक वर्गाला आणि प्रेक्षकांना तेच हवं असतं.
चला वेळ घालू का लगेचच शेवटचा आपला गोलंदाज तुम्ही वापर करायचा त्याचा ओम स्ट्रायकर संघ चला फिल्डिंग लावून घ्या थोडीशी घाई आज आपण पहिल्या दिवशी अगदी खूप उशिराने सामन्याला सुरुवात झाली उद्घाटन झाल्यानंतर आपण बराचसा वेळ गेला आणि त्यानंतर देखील मध्ये मध्ये खूप वेळ जातोय त्यामुळे आपल्याला आजचे सामने कव्हर करणं थोडंसं कठीण झालंय तरी देखील आपल्याला आजचे सामने सगळे पूर्ण करायचे आहेत याची कृपया नोंद ठेवा शेवटचं षटक आता सुरू होत आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील आपण पाहतोय चेतन पडवळ अगदी देवळी गावासाठी आपण या खेळाला नेहमीच पाहिलं असेल तो चेतन आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना षटकातील महत्वाचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत 6 चेंडूत 6 धावांची आवश्यकता पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू बघा अगदी लाईन अँड लेंथ पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर थोडस दबाव खाली मात्र फलंदाजांना आणलंय अर्थातच आपण फलंदाज पाहतोय निलेश पाटील पाहतोय मनीष मात्र नॉन स्ट्रायकर आपल्या सहकार्याला साथ देत आहेत आणि आपल्या सहकार्याला नक्की तरी कानमंत्री दिलाय की आपल्याला चांगला खेळ करून आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे परंतु अगदी चांगली गोलंदाजी सुरुवातीला आपण पाहतोय इथे होत असताना चेतन यांची षटकातील महत्वपूर्ण चेंडू टाकला जातोय दुसरा इथे मात्र जागा बनवताना चांगल्यापैकी चेंडूला स्ट्रोक मारला तिथे शतक जरूर चेंडू अडवत आहे तोपर्यंत एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट केली गेली आणि नंतर दुसऱ्या चेंडूवर इथे एक धाव येते त्यामुळे एक धावीची भर पडली आणि धावसंख्या पोहोचले ते 41-41 अजूनही पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी सामन्यातला आणि 4 चेंडूत आता गरज आहे ती 5 धावांची 4 चेंडू 5 धावा अगदी समीकरण नक्कीच सोपं नाही कठीण सुद्धा नाही आहे परंतु चेतनाची गोलंदाजी जर अशा प्रकारची होत राहिली तर निश्चितच ते देखील आपल्या संघाच्या बाजूने सामना जिंकू शकतात एक डॉट चेंडू त्याच्यासाठी महत्वाचा असेल संघाकरता इथे परंतु चांगल्यापैकी दाद दिली पाहिजे या फलंदाजी आणि चांगल्यापैकी चेंडू बघितला खेळून काढलाय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये त्यावर चेंडूवर फेक चांगली झाली परंतु पकड झाली होती आणि तेव्हाच फलंदाजांना कदाचित तिसरी देखील धाव मिळेल आणि बघा 3 धावा तर घेत असताना फलंदाज बाद झाले तिथे चांगला प्रयत्न होता इथे तो मनीष यांचा परंतु 2 धावा पूर्ण करताना तिसऱ्या धावासाठी ते मागाई पडलेत आणि त्यामुळे धावबाद व्हावं लागलं त्यानंतर सन्माननीय आदरणीय दिलीपजी पाटील साहेब यांचं इथे आगमन झालंय प्लीज वेलकम सुस्वागतम आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे प्लीज वेलकम तर आणि विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर मंडळी आपण स्पर्धेकरता खास इथे व्हिजिट देत आहेत आणि असेच व्यक्तिमत्व पडवत आहेत दिलीपजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आतापर्यंत चेंडू संपले 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता 43 धावा फलका लागल्यात अजूनही 3 धावांची गरज आहे म्हणजे 46 धावा करण्यासाठी लक्ष दिलं गेलं आहे सामना अगदी रोमांचक पाहायला मिळतोय एक धावेसाठी हा संघर्ष मोठा होऊ लागलाय सामन्यातला तर चेतन षटकातील पुढचा चेंडू एक धाव रोखण्यासाठी एकदा फिल्डिंग थोडीशी जवळ मागवली गेली जेणेकरून धाव रोखली जाईल आता 3 चेंडू 3 धावांची गरज इथे मात्र फटका नक्कीच खाली क्षेत्रामध्ये पडतोय तिकडे शतक थोडेसे मागे येतात एक धाव आरामात पूर्ण केली तर दुसऱ्या धावासाठी देखील विचार होतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या त्यामुळे दबावात आता असेल तो फिल्डिंग करण्या संघावर कारण 2 धावांनी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले ती धाव फलकावर 45-45 आता केवळ एका धावेची गरज आहे विजयासाठी 2 चेंडू बाकी आहेत सामन्यातले 2 चेंडू आणि 1 धाव जी करायची आहे विजयासाठी लक्ष असणार आहे ते 46 धावांचं 46 बघूयात काय घडेल सामन्यातून इथे मात्र अगदी चांगला चेंडू फलंदाज पूर्णपणे बीट करणार कारण फलंदाजांचा 5 स्वरूपात त्यांना बाद केलं पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाज बाद झालेत आणि सामना रोमांचक आता मात्र नक्कीच बघा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे सामन्यातला आणि अंतिम चेंडूवर एका धावेची गरज आहे जर सामन्यामध्ये समांतर धावा झाल्या तर आता सध्या समांतर धावा आहेत परंतु जर ही धाव झाली नाही तर सामना नक्कीच टाय सुटेल आणि टाय सुटला तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल नियमाप्रमाणे आपल्या या स्पर्धेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार लीग स्टेज मध्ये सामना टाय सुटला तर 1-1 गुण दिला जाईल परंतु सध्या आपण सध्याची स्थिती पाहतो की अजूनही एका धावेची गरज आहे 1 चेंडूचा खेळ बाकी आहे
सामना रोमांचक बनवलाय होम स्ट्राईक संघाने खऱ्या अर्थाने मागच्या षटकापासून, कारण मागचं षटक अगदी भूषणपणे जे हाताळलं त्या षटकात धावा कमी आल्या आणि आता या षटकात तशीच कामगिरी आपण करताना पाहतोय चेतन पडवळ यांना. त्यामुळे कदाचित सामना रोमांचक टाय सुटू शकतो, कारण नवीन फलंदाज आता मैदानात आले त्याच्यावर देखील प्रभाव असेल, दबाव असेल एक धाव करण्याचा, आणि त्या दबावाला किती ते झुगारून देतात आणि कशा प्रकारे धाव करतात ते देखील तेवढंच महत्वाचं राहील. ते सामना विजय करण्यासाठी 1-1 धाव जी आवश्यक आहे विजयासाठी. चला काय घडेल काय बिघडेल आपण पाहणार आहोत या अंतिम चेंडूवर. आजच्या दिवसातला सर्वात रोमांचक सामना, लो स्कोरिंग सामना, पुढचा अगदी थेट गेलाय तो अंतिम चेंडू पर्यंत. शेवटचा चेंडू या सामन्यातून शेवटच्या चेंडूवर 1 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. पंच देखील अगदी डोळ्यात तेल घालून या चेंडूचा विचार करत असतील की आपल्याकडून देखील एक चांगला की इथे निर्णय यावा. आणि अशा प्रकारे मात्र बघूयात काय घडेल नेमकं इथे. तर अशा प्रकारे सामना टाय सुटला, बरोबरी सुटला सामना, दोन्ही संघांच्या समान धावा झाल्या, त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल तो या सामन्याद्वारे. आणि या स्पर्धेतला आजच्या दिवसातील पहिला सामना आपण होतो की जो टाय सुटला, अगदी रोमांचक स्थितीत असलेला सामना. अखेर मात्र इथे चेतन पडवळ यांच्या या सुंदर बोलीच्या नजाकत बऱ्या कामगिरीनेच संघाने भली पराजय मिळाला नसला तरी देखील सामना बरोबर सुटल्यामुळे दोन्ही संघ शांत राहिले. त्यांना माहिती आहे की आपल्याला 1-1 गुण तर मिळाला या सामन्यातून, फक्त 1 गुण घेऊन महाकाल